एखादा माणूस जर चांगला वागतोय मग त्याच्यासोबत वाईट का घडतं? त्याचं मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाचा हिशोब हा कुणालाही चुकलेला नाही. एकट्याच्या पगारीवर काही होणार नाहीये. बायको सुद्धा बिचारी लहानच्या बाळाला सोडून जॉबला जाते. की वृद्धाश्रम भरत चालले. हो. कधी विचार केला का? आई वडील त्या मुलाला काय देत आहे? त्याला माणुसकी शिकवत आहे का? आज सगळी लोक कुठं धावत आहे? पैशाच्या मागे. मग कुठं कर्म चुकते नाही ते. रामाचा जेव्हा मृत्यू झाला, बरोबर आहे, मग त्यांचा दुसरा जन्म कृष्णाचा आहे. त्या कृष्णाच्या जन्मामध्ये बाली पारधी बनतो. कृष्णा झाडावर पायावर पाय ठेवून असा असतो, तो पाय असा चमकला. त्यांना वाटलं मृगाचा डोळा आहे. मग त्या पारध्याने त्यांनी बरोबर बाण विषाक्त असा सोडला आणि ते त्यांच्या टाचीवर लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर जर देवलोकांना एवढं सगळं सहन करावं लागलं असेल तर आपण तर मनुष्याने आपण तर रोजचेच पाप करतो. आणि आज काय झालेलं आहे? शुगर होते कोणाला, आत्महत्या करतात आहे, डिप्रेशन मध्ये जात आहे. त्याचं कारण शोधायला नको. मृत्यू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. मग त्या सत्याचा शोध आधी नको घ्यायला. हे जग फार विचित्र आहे. इथे कोणी मेहनत करून रोज हरतो आणि कोणी फसवणूक करून रोज जिंकतो. भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, अन्याय यांचे पाय पसरतच चाललेत. मग कर्माचं काय? मोठा प्रश्न आहे. नमस्कार, मी प्रोफेसर सोनाली पवार आणि आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महासतलोक चॅनलवर, जिथे सत्याचा शोध घेतला जातो. कर्माचा हिशोब, एक मोठा प्रश्न, एक मुक्त चर्चा. आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत श्रीमती जान्हवी प्रदीप वालस्करताई. चला तर मग आपलं पण स्वागत आहे आणि आता आपण आपल्या टुडेज गेस्ट जान्हवी ताईंचं पण स्वागत करूया. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला हाच आहे की कर्म म्हणजे नेमकं काय? कर्म म्हणजे वाणी आणि शरीराने केलेलं जे कार्य असतं त्यालाच कर्म म्हणतात. आणि कर्म हे 3 प्रकारचे आहेत. एक सत्कर्म आहे, एक विकर्म आहे, है ना. सत्कर्म म्हणजे शास्त्रानुसार केलेलं कर्म आणि दुसरं विकर्म आहे म्हणजे शास्त्राच्या विरुद्धात केलेलं कर्म. आणि तिसरं आहे अकर्म म्हणजे निष्काम भावनेने केलेलं कर्म. तर आपण सत्कर्माचं आधी विचार करूया. सत्कर्म म्हणजे जसं कर्तव्य पालन परिवारासाठी, बरोबर आहे. आणि सत्कर्म म्हणजे मन वाणी अंतःकरणाने केलेले चांगले कार्य, त्याला सत्कर्म म्हणूया आपण. तर त्या कर्माचं फळ आपल्याला भेटत असतं, कारण की हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सर्वांसाठी सारखाच आहे. तर एखादी आपण उदाहरण घेऊया. जसं उदाहरण हे आहे की द्रौपदी विवाहाच्या आधी आपल्या सखींसोबत आंघोळीला गेली होती नदीवर. तर तेव्हा ना तिथे एक ऋषी होते आणि ते आंधळे होते आणि ते पण आंघोळीला गेले होते. पण ह्या लेडीजचा आवाज ऐकून, माता भगिनींचा आवाज ऐकून ते ओळखून घेतलं त्यांनी की मी चुकीच्या घाटवर आलेलो आहे. पण काही हरकत नाही म्हणून ते थोडे आत जातात पाण्यामध्ये. आणि आत गेल्यानंतर द्रौपदीचं लक्ष जातं, अरे वा, इथे ऋषी आहे, आपण लवकर लवकर आंघोळ करून मग आपण चर्चा करूया आणि यांचा आशीर्वाद घेऊया, असं ते विचार करते. आणि मग त्यांना जवळजवळ 1 तास लागतो. त्याच्यानंतर बघतात द्रौपदी, तर तो ऋषी पाण्यातच आहे आणि तो जवळजवळ गळ्याबरोबर पाण्यात गेलेला आहे त्यांचा आवाज ऐकून. मग द्रौपदीच्या लक्षात आले की नाही, नक्कीच काहीतरी ऋषींसोबत गडबड झालेली आहे. मग ती नीट बघते तर त्यांचे ती लंगोट वाहून गेलेली असते पाण्याच्या त्या वेगामुळे आणि ते पाण्यातच असतात. आणि त्यांनी बघितलं की ऋषी हे खूप सभ्य आहे, आपण जर इथून नाही निघालं तर हे रात्रपर्यंत पण इथेच राहू शकतात, पाण्यातून बाहेर येणार नाही. तर त्यांनी विचार केला की आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ती आपली इतकी महागडी साडी, कारण की राजाची पुत्री असते, ती साडी किती महाग असेल, ती साडी फाडून कमीत कमी 5, 6 ते 7 वेळा ती अशी फेकत असते. पण ती पाण्याच्या वेगाने वाहून जाते आणि ते अशी चाचपळत असतात. मग ती एक लांब अशी काठी घेते, त्याला ती साडीचा मोठा पदर असा फाडून कपडा लपेटते आणि त्यांच्या हाताला असं स्पर्श त्या काठीने करते. मग त्यांना असं लागल्याबरोबर तो कपडा ते घेतात आणि मग ते आशीर्वाद देतात तिला की बेटी, आज तूने मेरी लज्जा राखी है, कल भगवान तेरी लज्जा राखेगा, असा आशीर्वाद देतो.
आणि मग नेमकं काय होतं, लग्नानंतर ती 5 पांडवांची पत्नी बनते बरोबर. आणि हा दुर्योधनला हा 5 पांडव तिला हरून जातात आणि स्वतः पण हरून जातात. अच्छा. मग त्यावेळेस त्या सभेमध्ये सगळेच बसलेले असतात, पण त्यावेळेस ती सगळ्यांकडे हाक मारते. ते 5 पांडव पण काही करू शकत नाही, खाली मान घालून घेतात आणि पितामह भीष्माला पण ती म्हणते, द्रोणाचार्याला, हे मोठे मोठे महायोद्धा तिथे बसलेले असतात, पण कोणी काही करू शकत नाही, नुसते बघतात. फक्त तेव्हा विदुर बोलतो, विदुर काका. ते बोलल्यानंतर त्यांना विरोध पण करतात, की हे काय चाललंय व तुमचं, ही आपल्याच घरची सून आहे, तुम्ही हे काय करताय, आपला इतिहास काय खराब होऊन जाईल, है ना, काय लिहिला जाईल. तर तो दुःशासन त्या विदुराला मारून देतो, की तू तर आहे जाईचा म्हणजे दासीचा पुत्र आहे, तुझे ते विचार असेच असणार आहे आणि तू पांडवांचा चेला आहे, तर त्याच्यामुळे मग तू सभा सोडून चालला जातो. बरोबर. पण हे तिघं योद्धे तिथे जात नाही, ते बघत असतात आणि मग शेवटी ती परमात्माचा धावा करते. आता तिचे परमात्मा म्हणजे कृष्ण, तेच त्यांचे गुरु असतात, मनापासून धावा करतात. तर ते धावा केल्यानंतर काय होतं, की तिचं एक पुण्य, तो तिची हाक धर्मराजच्या दरबारात पोहोचते आणि प्रत्येकाची पोहोचते बरं का. तिथे त्यावेळेस अकाउंट असं खोललं जातं, की अकाउंट बघितलं हिचं काही पुण्य आहे का. आज माता बहिणी मुली कितीतरी म्हणजे बलात्कार वगैरे होतो, त्या पुकारत नाही का, त्या पण पुकारतात. त्यांचं अकाउंट पण लगेच चेक केलं जातं, पण तिथे पुण्य दिसत नाही. आणि द्रौपदीचं मात्र पुण्य होतं, त्या एक लंगूटचा कपडा दिल्यामुळे आणि अपार पुण्य झालेलं असतं. मग तिथून ते परमात्मा तिला आशीर्वाद देतात आणि इथे कृष्णाचा हात असा होऊन जातो, तो चौपट खेळत असतो, बरोबर, अनंत असं म्हणून हात होऊन जातो. पण ते त्याच्या मागे परमात्मा असतात, कारण की ते तिन्ही लोकांमध्ये येऊन ते धारण पोषण करतात आणि संकटांचं निवारण पण करतात. ते त्यांच्या रूपामध्ये तिला तो कपडा पुरवला जातो आणि तो कपडा पुरवला जातो. तो दुःशासन एवढा हत्तीसारखा थकून जातो, घामाचिप्प होतो आणि बेहोश होऊन जातो. त्यावेळेस तिचं चांगलं कर्म तिला कामी येतं. तर हे आहे कर्माचं फळ. ताई, लोक म्हणतात की हे माझं नशीब आहे, तर नशीब हे कर्माशी जोडलेली गोष्ट आहे का? हो, अगदी बरोबर. कशा प्रकारे? म्हणजे आज केलेलं नाही, आज जे तुम्ही कर्म करतात आहे ते तुमचं उद्याचं नशीब असणार आहे आणि ते चांगले कर्म असेल तर तुम्हाला चांगलं नशीब घडेल तुमचं, आणि वाईट असेल तर वाईट. मग जेव्हा दुःख येतो तेव्हा आपण हेच म्हणतो ना, की माझं कर्म बिघडलेलं आहे, कर्माची दशा चाललेली आहे माझी. आणि जर सुख असेल तर मी हा नशीबवान आहे, तर ते नशीब त्याने घडवलेलं आहे. कर्मच मात्र माणसाच्या हातात आहे. ताई, आज जे सुख दुःख मिळतं, मग हे सुख आणि दुःख हे कुठल्या प्रकारचे कर्म असतात, या जन्माचे की मागच्या जन्माचे? हे प्रारब्धाचे असतात, म्हणजे मागच्या जन्माचेच असतात खरं तर. अच्छा. आणि मनुष्य जेव्हा जन्माला येतो ना 84 लाख योनीनंतर, तर तो त्याचं पर्टिक्युलर म्हणजे हे त्याचं ठरलेलं प्रमाण आहे 50-50. तो कर्म आणि सत्कर्म आणि पापकर्म दोन्ही सोबत घेऊन येतो. म्हणून कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख हे चालू असतं. हे मागच्या जन्माचंच असतं, त्याला प्रारब्ध पण म्हणू शकतो आपण किंवा संचित कर्म पण म्हणू शकतात. अच्छा. तर त्याचं पण एक उदाहरण आहे. सांगा ना ताई. गुरु आणि शिष्य जात होते नदीच्या किनारे, बरोबर आहे. तिथे एक मछुआरा कोळी, मासोळी पकडणारा, तर तो कोळी ना मासे पकडत जातो जाळा टाकून आणि ते मासे रेतीवर सोडत जातो, असं ढीर लावून लागतो आणि ते मासे तडफडत असतात. ते बघून तो शिष्य गुरुला विचारतो की महाराज, गुरु महाराज, हा कोळी काय करतोय, एवढ्या माशांचा जीव जातोय, तर मग याचं कर्म खराब होत नाही का, मग याला काय सजा आहे बरं, याला शिक्षा काय, काय शिक्षा आहे. तर ते गुरु महाराज म्हणतात की वेळ आल्यावर सांगेल. मग ते तेव्हा सांगत नाही, तेव्हा नाही सांगत, वेळ आल्यावर सांगेल. मग 12 वर्षानंतर हे गुरु महाराज एका जंगलात जात असतात, शिष्य आणि गुरु, आणि मग त्याला एकदम एक हत्तीचं पिल्लू दिसतं. ते खूप चिंगाडत असतं दुःखाने, वेदनाने. तर तो बघतो की गुरु महाराज हे सांगा की हा छोटासा हत्तीचं पिल्लू आहे, ते 2 झाडांच्या मध्ये फसलेलं असतं. कारण की पिल्लू म्हणजे तर सैतानच, माणसाचं असो की हत्तीचं, प्राण्यांचं असो. मग त्याने उड्या मारता मारता त्या 2 झाडांच्या ह्याच्यामध्ये फसतो, पण तो कसा बसा निघतो तिथून, पण त्याला घाव होतात.
घाव झाल्यानंतर त्या घावामध्ये खूप अळ्या पडल्या असतात बापरे. आणि तो इतका दुःखाने चिंगाळत असतो आणि या शिष्याला खूप वाईट वाटतं की हा इतका हत्तीचा बच्चा एवढा आणि याला एवढं दुःख का? तर याचं उत्तर काय आहे? याने असं कोणतं पाप केलेलं आहे? तर मग ते गुरु महाराज म्हणतात, हा तोच आहे कोळी, मासे पकडणारा. हा त्याने तेवढं पाप केलं होतं ना, तर आता त्याला ते चुकवावं लागतंय आणि त्या ज्या अळ्या आहेत ना, ते मासे आहेत. तो त्यांचा म्हणजे मोजून बदला घेत आहे. तर हे कर्माचं फळ हे अटळ आहे आणि इथे सगळ्यांनाच भोगावं लागते. देवाधिकारांना सुद्धा भोगावं लागतं. देवानं सुद्धा. हो. आता रावणासारखी तर भक्ती कोणी केलीच नाही. सांगा मला. केली का? नाही. हा आणि तो इतका समर्पित होता की तेवढी भक्ती कुठल्या देवाने पण नाही केली. कुणीच नाही. फक्त त्याला गुरु पूर्ण नव्हता मिळाला आणि भक्तीसाठी मात्र आदिनी भाव पाहिजे आणि अहंकार नको. आता विचार करा, त्याने सर्व सोन्याची लंका तयार केली. अगदी वीट सुद्धा सोन्याची होते आणि भक्ती त्याने एवढी केली महादेवाला की आपली गर्दन शीश दिली. चढून त्याच्या चरणात टाकली. तरी पण त्याचा एक छोटासा अहंकार नव्हता गेला आणि त्याला कबीर परमात्मा भेटले होते. मंदोदरी त्यांची पत्नी होती आणि तो त्याच्यामध्ये सर्व गुण होते. रावणामध्ये सर्व गुण होते. त्याने आपल्या पत्नीलाही सुख दिलं. बरोबर. त्याचा भाऊ विभीषण. विभीषण हो. विभीषण होता. बहीण भाऊ आई वडिलांना सगळ्यांना प्रजाला पण खुश ठेवलं त्याने. काही कमी केलं का? रावणासारखा तर भक्तच कोणी नाहीये आणि राजा पण नाहीये तसा आणि तसा पती पण नाहीये आणि भाऊ पण नाहीये. इतकं सर्व गुण उत्कृष्ट असा रावण आणि त्याने इतकी भक्ती केली तर त्याला त्या भक्तीची सिद्धी मिळाली. सिद्धी म्हणजे काय? की तो सर्व देवाच्या लोकांमध्ये जात होता. त्याने ते हे विचार केला होता की डायरेक्ट तिथून स्वर्गापर्यंत सीडी बनवायची. अच्छा. हा म्हणजे एवढी त्याला पॉवर आली होती रावणाला. पण काय झालं शेवटी त्याला गुरु पूर्ण नाही मिळाला आणि त्याच्या पत्नीला आणि विभीषणला पूर्ण गुरु मिळाला होता, कबीर परमात्मा. तर त्यांना सर्व सुख कशी मिळाले हे बघा. आणि कबीर परमात्मा त्यांच्या पत्नीचं ऐकून त्याला समजवायला पण गेले. म्हणजे माझे पती खूप छान आहे, तुम्ही त्यांना एकदा समजवा. जर नाही समजवलं तर मग गोष्ट वेगळी आहे. मग कबीर परमात्मा समजवायला गेले, पण त्या अहंकार त्यांना अडवाला. त्या अहंकारामुळे तो समजला नाही एवढे चमत्कार दाखवून सुद्धा. मग शेवटी त्या एका अहंकारामुळे आदिनी भाव नसल्यामुळे त्याचा विनाश झाला. आज काय आहे बरं रावणाचं? सर्व सोने की लंका थी. रावण आज त्याचं एक दिवा नाही आणि एक पुत्र पण नाही, काहीही नाही, नामो निशाणा मिटून गेला. म्हणून अहंकार जर माणसामध्ये असेल तर तो नष्ट होतो. तो त्याच्या कर्माने नष्ट होतो, कारण की त्याचे ते वाईट कर्म. बरोबर. नाही तर त्याने सीतेला पण घेऊन आला, पण तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर काहीही केलं नाही त्याने. बरोबर. म्हणजे एवढ्या नियमात सुद्धा होता, फक्त गुरु पूर्ण नाही मिळाल्यामुळे त्याचा अहंकार संपला नाही. आणि आज परमात्म्याला अहंकार नको आहे, आदिनी भाव पाहिजे. ताई, आताच्या जनरेशन मध्ये लोक खूप नास्तिक होत चालले. त्याचं सगळ्यात मोठं एक अशी गोष्ट आहे की जो व्यक्ती खूप जास्त भक्ती करतो तो दुःखात आहे. आता बघा तुम्ही, लहान लहान मुलं जन्म झाल्यानंतर काही महिन्यानंतर त्यांना शुगर होऊन जाते किंवा तुम्ही बघत असाल त्यांना कॅन्सर होत आहेत. लहान लहान वयामध्ये मुलींना पिरियड्स येत आहेत. म्हणजे किती सगळं वाईट वाईट घडते हे आपण बघतोच आहे. जेवणामध्ये तो पवित्रता राहिलेली नाहीये, सगळं केमिकल युक्त जेवण वगैरे. अशा सगळ्या या गोष्टींमध्ये एखादा माणूस जर चांगला वागतोय, मग त्याच्यासोबत वाईट का घडतं? त्याचं कारण हेच आहे, त्याचं मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे. बरोबर. आज त्याचं कर्म चांगलं आहे, बरोबर आहे. बरोबर. पण प्रारब्धाचा हिशोब हा कुणालाही चुकलेला नाही. बरोबर. बरोबर. हा, तर त्याचं प्रारब्ध तो भोगत आहे, है ना. आणि आजचं कर्म तो चांगलं करतोय. आजच्या कर्माने त्याचं पुढचं नशीब चांगलं घडणार आहे, पण त्याला प्रारब्ध हे चुकवावंच लागणार आहे. हा इथला नियम आहे प्रत्येकासाठी. त्याच्यासाठी एक उदाहरण पण आहे. जेव्हा राम आले होते धर्तीवर, बरोबर आहे, हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी बालीला लपून मारलं होतं वृक्षाच्या आडने. बरोबर. बरोबर. मग रामाचा जेव्हा पुनर्जन्म झाला, रामाचा जेव्हा मृत्यू झाला, बरोबर आहे, मग त्यांचा दुसरा जन्म कृष्णाचा आहे. हो, बरोबर. हो. हा, तर मग त्या कृष्णाच्या जन्मामध्ये बाली पारधी बनतो.
करेक्ट. हो. मग त्यांना सुद्धा देवाधिकारांचा सुद्धा पुनर्जन्म आहे आणि कर्माचे फळ त्यांनाही भोगावं लागतात. मग त्या पारध्याने कृष्णा झाडावर पायावर पाय ठेवून असा असतो, बरोबर आहे. हा. आणि त्याला वाटलं की इथे मृग आहे, मृगाचा डोळा चमकताय, कारण की हम्म. त्यांना पद्म होती पायावर. तो अच्छा. पाय असाच चमकला हम्म. पद्म. त्यांना वाटलं मृगाचा डोळा आहे. त्यांनी बरोबर बाण विषाक्त असा सोडला आणि तो त्यांच्या टाचेवर लागला हम्म. आणि त्यांचा मृत्यू झाला. तर हे कर्माचं फळ त्यांना सुद्धा भोगावं लागलं. मागच्या जन्माचा. यस. कारण की देवाधिकारांना सुद्धा जन्म मृत्यूचा फेरा आहे आणि कर्माचे फळ आहे. मग ते आपले कर्म काटू शकत नाही. हे ऐकून फारच चकित वाटतंय मला. कदाचित माझे दर्शक पण हे जे बघतायत आज, आपले दर्शक जे बघतायत, त्यांनाही हे असं वाटत असेल, अरे बापरे, जर देवलोकांना एवढं सगळं सहन करावं लागलं असेल, तर आपण तर मनुष्य ना, आपण तर रोजचेच पाप करतोय, असं कुठेतरी त्यांना जाणवत असेल मे बी. सो ताई, 2 प्रकारच्या गोष्टी घडतात. लोक जे पाप करतात, येस. अनाहूत पाप म्हणजे न कळत आणि जाणून बुजून केलेले पाप, याचा सुद्धा संबंध कर्माशी आहे का? याचं अगदी पण बरोबर. फळ मिळणार का? अगदी 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 बरोबर. असं बरोबर काही- प्रश्न विचारला. हा. तो असंच आहे की अनाहत झालेला म्हणजे न कळत झालेलं पाप सुद्धा अकाउंट मध्ये लिहिल्या जातं. करेक्ट. हो. आणि जाणून बुजून केलेलं, जसं आजकाल जाणून बुजून म्हणजे दिनचर्याच खराब झाली आहे लोकांची. हो. खानपान बिघडलं, बरोबर. हम्म. विचारसरणी बिघडली. सगळ्यात बरोबर. पहिले कर्म कसं घडतं, कारण की तुमचे विचारांमधूनच चिंतन तयार होतं आणि मग ते कृतीमध्ये येतं, बरोबर. अच्छा. मग आजकाल वातावरणच तसं नाहीये. वातावरण कुठे आहे? जी लो जी भर के, कल किसने देखा. करेक्ट. बरोबर. मग हे वातावरण, आध्यात्मिक वातावरण राहिलेलंच नाही. नाही. आज सगळी लोक कुठं धावताय? पैशाच्या मागे. बरोबर. मग कुठं कर्म चुकते नाही ते. पण तिथे आजची गरज आहे, ते सगळ्यांना अम्युनिटीज आवडतात, सगळ्यांना श्रीमंत व्हावंसं वाटतं, सुख वाटतं. महागाई एवढी वाढली की सगळ्यांना मायाच्या मागे पळणं नेसेसरी झालंय. अगदी बरोबर. एवढंच नाही, नवरा एकट्याच्या पगारीवर काही होणार नाहीये, बायको सुद्धा बिचारी लहानच्या बाळाला सोडून जॉबला जाते. तर मग ताई कसं मॅनेज? अगदी बरोबर. अगदी बरोबर. आपल्या गरजांपेक्षा कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्यांच्याकडे कार आहे ना, मग आपल्याकडे पण आली पाहिजे, बरोबर. बरोबर. पूर्वी जॉईंट फॅमिली होती, हो. है ना. 2 कपड्यावर वर्षभर राहायचे, ते हो. राहत होते, बरोबर. आणि सगळे मिळून खाली जेवत होते. एका रूम मध्ये त्या काळात गोधड्या होत्या, आठवलं. हो. मातीची घरं होती, हो. पण घरामध्ये किती सुख होतं, किती प्रेम होतं. एखाद्याला ताप जरी आला ना, तरी लगेच सगळे विचारायचे, काय रे बाबा तुझा चेहरा उतरलास, बरं नाही का तुला? त्याला काय मिळत होतं? प्रेम मिळत होतं. आणि चटणी भाकरी खायची, हो. आणि सगळी फॅमिली एकत्र राहायची. आज काय झालंय? फॅमिली विभक्त झाली. हो. प्रत्येकाला कळतंय की फक्त पैसा म्हणजे सुख, बंगला म्हणजे सुख, कार म्हणजे सुख, बरोबर आहे. हो. त्या सुखाच्या मागे धावायला लागले हम्म. सगळं जग. आणि आज काय झालेलं आहे? आज जसं तुम्ही मागाशी म्हटलं ना की शुगर होते, पोरांना आत्महत्या करतात आहे, हो. डिप्रेशन मध्ये जात आहे. त्याचं कारण शोधायला नको? पूर्वी असं काही होतं का? नाही. कारण की प्रेम मिळत होतं. जगण्यासाठी जसं भोजनाची जरूरत आहे ना, तशी प्रेमाची पण जरूरत आहे. प्रेमाने आत्मविश्वास वाढतो आणि चटणी भाकरी खाऊन सुद्धा तो निरोगी राहू शकतो. पण आज काय खातात? पिझ्झा, बर्गर, नॉनव्हेज. कोणी सांगितलं हे खायला? शिक्षण घेऊन चोर चातुर बनला, है ना. बरोबर आहे. हेच मला म्हणायचंय. कारण की आज किती धोकाधडी सगळीकडे, व्यभिचारी, फसवेगिरी खूप आहे. काय करायचं सांगा? कर्माचे फळ इथंच भोगावं लागतात. तुमची कुठंतरी कर्म चुकतंय ना, कुठंतरी चुकतंय. एक साधीशी गोष्ट आहे. आजच्या पिढीमध्ये, आजच्या लोकॅलिटीमध्ये आपण काय बघतोय? आपण हे बघतोय की वृद्धाश्रम भरत चालले. कधी विचार केला का? मग काय त्याच्यात कोणाची चूक आहे बरं? कुठं बिघडलंय सांगा मला. पण त्या जसं मी म्हणाले की आजची जर गरज झाली आहे, नवरा बायको जर दोघंही जॉबला जात असेल, तर मग त्यांना तर वृद्धाश्रम शिवाय म्हणजे ऑप्शन नाहीये. अगदी बरोबर, हो. है ना. पण चूक कोणाची होती आधी? आई वडिलांची. आई वडील त्या मुलाला काय देत आहे? खूप स्टँडर्ड शिक्षण देत आहे. हो. आणि काय शिकवत आहे बरं लहानपणापासून? कॉम्पिटिशनची भावना. त्याला बरोबर. 90% आलेले आहे. हो. तू अभ्यास कर, तुला त्याच्यापेक्षा जास्त आले पाहिजे. हो. त्याला माणुसकी शिकवताय का? मोठा प्रश्न आहे ताई हा. शिकवताय का? त्याला तुम्ही माणूस बनवताय की कॉम्प्युटर, रोबोट बनवताय? मला सांगा तुम्ही काय बनवताय तुम्ही?
अरे पण एक कुठलेही आई वडील आपल्या मुलाचं वाईट नाही करत. त्यांना अगदी बरोबर. वाटतंच. हं. पण तुम्ही चांगलं किती करणार याच्यासाठी तुम्हाला चिंतन करायचंय. कारण की ते छोटंसं बाळ तुमच्या घरी जन्माला आलेलं आहे. त्याला काय घडवायचं, है ना? हे तुम्ही ठरवायला पाहिजे ना. फक्त त्याला शिक्षण द्यायचं, इंजिनियर, डॉक्टर, है ना? हेच बनवायचंय, IAS ऑफिसर, एवढंच मात्र तुमच्या डोक्यात आहे ना. मग हे कुठेतरी चूक होते असं वाटत नाही का? का पूर्वी पण फॅमिलीत राहून डॉक्टर, इंजिनियर होते की. हो. आई-वडिलांना विसरले ते? नाही. नाही, कारण की आई-वडील त्यांना विसरले नव्हते. आई-वडिलांनी त्यांना अरे वाह! भरभरून प्रेम दिलं होतं. प्रेमाने तो माणूस बनला होता. करेक्ट? बरोबर. हां. पण आज तो काय बनतोय? तुम्ही त्याला कोणता धडा, घरून कोणते संस्कार देताय? फक्त पैसा कमव. शाळेमध्ये टीचर लोकं काय शिकवताय? पैसा कमवा. चांगल्यात चांगली जॉब मिळायला पाहिजे. खूप चांगल्या स्टँडर्ड शाळेत टाकायचं. तो कुठे जाणार मग पैसे कमवायला? विदेशात जाणार. कधी विचार केला तरुण वयात हा विचार नाही आला तर मग काय म्हातारपणी विचार येणार की तो पोरगा आपला विदेशात गेल्यानंतर तुम्ही आज दोघं आहे. मृत्यू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. ह्या सत्याला कोणी स्वीकारलं का? मग नाही. त्या सत्याचा शोध आधी नको घ्यायला. लोकांनी आत्मपरीक्षण केलंच नाहीये. ऍक्च्युली आपला आजचा टॉपिक तोच आहे. ताई, मला अजून एक प्रश्न इथे विचारायचा आहे तुम्हाला. जसं की आपण आता बघतोय, ठीक आहे, हा जर मायेचा विषय साईडला जर आपण केला, येस. तर तुम्ही बघताय आत्ताच्या जनरेशनमध्ये बलात्कार ही गोष्ट एकदम कॉमन झाली. हो. ज्याचा न्याय कुठे होतच नाही. ठीक आहे, लोक कॅन्डल घेऊन फिरतात, मोर्चे काढतात, सगळं घडतं. आपण रोजच्या न्यूजमध्ये बघतो. म्हणजे एक जवळपास 100% काही लोक घरामध्ये पीडित आहेत, तर काही लोकांचं दिसून पडतंय. छोट्या छोट्या मुली, ज्यांचं खेळण्याचं वय आहे, त्यांच्यावर हो पण ना. आता वॉच करून ठेवावं लागतं की माझ्या मुलीला कोणी उचलून तर नाही घेऊन जाणार. म्हणजे किती भीती भयानक भरली आहे. तर ताई, मला इथे हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जेव्हा एखादा माणूस चुकीचं कर्म करतोय, ठीक आहे, मग तेव्हाच त्याला त्याचं कर्माचं फळ का नाही मिळत? अगदी बरोबर प्रश्न विचारलेला आहे. तेव्हाच मिळायला हो. पाहिजे ना. देव एवढा निष्ठुर कसं काय होऊ शकतो? आणि एवढ्या लहान बाळावरती होतं. जसं तुम्ही सांगितलं की मागच्या जन्माचं असू शकतं. चला आपण ते मान्य पण करूया. ठीक आहे, शास्त्रानुसार आपण आज इथे विषय आपला निघालाच आहे की शास्त्रानुसार काय खरंय ते आपण आज डिस्कस करतोय. याचं उत्तर तुम्ही मला काय द्याल? अगदी बरोबर आहे हा प्रश्न. याचं उत्तर पण तेच आहे. मागच्या जन्माचंच प्रारब्ध असतं हे, है ना? आणि ते आज तुमच्या हातामध्ये कर्म आहे. आज तुम्ही ते चांगलं कर्म करून ते पुढचं नशीब चांगलं घडू शकतात. आणि आज तुमच्या अकाउंटला ते पाप लिहिलं जाणार आहे. आणि खूप रहस्याची गोष्ट आहे, ते पुढे आपण हा टॉपिक घेणारच आहे. बरोबर. पुढे हे सगळे प्रकार का होतात आहे, है ना? कारण की हे पाप कर्म देवाधिकारांपासूनच आलेली आहे. जरा तेवढं रहस्य ओपन केलं तर कळेल. ते नक्कीच आपण नक्कीच करूया. जसं तुम्ही म्हणताय की आधी मी तुम्हाला शेवटी सांगेल, म्हणजे नक्कीच आमच्या दर्शकांना अजून सस्पेन्स ओपन होणार आहे. ताई नक्कीच ओपन करणार आहेत. दर्शक हो, तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे सगळेच टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आजचा विषय आपला कर्माचा आहे. या आधीचा जो पॉडकास्ट होता तो होता मोक्षाचा. तो सुद्धा बघायला विसरू नका. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ताई, आजचा तरुण वर्ग म्हणतो की एन्जॉय टुडे. मग इथे कर्माचा विचार कुठे गेला? अशा या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काय म्हणाल? काही नाही, सोपं आहे. बीज बोय बबूल के आम कहाँ से होय. आपल्याला मुलगा पाहिजे आहे, तर तो कसा पाहिजे आहे त्याच्यावर पती पत्नीने विचार करायला पाहिजे ना, की आपल्याला संस्कारी मुलगा पाहिजे, है ना, की पैसे कमवणारा पाहिजे. मग हा विचार कोणी केला का? हा विचार तरी मनात आला का? हा जर विचार पूर्वी येत होता, बरोबर, पूर्वी ठरवायचे की आपल्याला पुत्र पाहिजे, तर तो कसा असायला पाहिजे, देशासाठी की धर्मासाठी, समाजासाठी की आपल्यासाठी, असा विचार करून ते संस्कार तसे ते घरामध्ये निर्माण करायचे, बरोबर. मग ते वातावरण त्या स्त्रीवर व्हायचे. आणि त्या हिशोबाने ते पुत्र जन्माला येत होते. म्हणून त्यावेळेस पुत्र आणि पुत्री जन्माला यायची, बरोबर आहे, कारण की पवित्र विचारांनी ते जन्माला यायची संतान. पण आता लडका लडकी, क्या हुआ लडका, क्या हुआ लडकी, लडके बच्चे पैदा हो रहे. मग ते काय 4-4 गर्लफ्रेंड घेऊन फिरणार नाही का? साधीशी गोष्ट आहे. संस्कार कुठे गेले? आता आई सिरियल बघते कंटिन्यू, हातात मोबाईल, बरोबर. मोबाईल असताना ती प्रेग्नेंट असते, बरोबर. मुलावर ते संस्कार होणार नाही का? अरे ते बाळ बाहेर आल्याबरोबर मोबाईल पहिले बघतो आणि त्या एवढ्याशा 1.5-2 वर्षाच्या पोराला मोबाईल चालवता येतो. काय आहे हे संस्कार कुठून मिळाले? पोटातून ना. मग
आपण हो, उगाच लहान होणारच आहे. मुलांना ओरडत राहतो. खरं हा. म्हटलं तर आई वडिलांकडूनच गोष्टी होतात. मग इथे कर्म बिघडले की नाही? बरोबर आहे. मग ह्या कर्माचा कोणी विचार करायला पाहिजे? दोष त्या मुलांना नाही द्यायचा. आई वडील हे आई वडील कधी होतात बरं? मॅच्युरिटी आल्यावर. बरोबर आहे. हं. मग ते मॅच्युअर झाले का? मग त्यांचं बिघडलं ना कर्म. मग कर्माची फळं कशी असतात? मग कर्माचे फळ आले ना इथे. फळं म्हणजे आपले हे संतानच आहे. आज तुम्ही त्यांना काय देताय? ते छोटंसं पोरगं कुठे सोडतात तुम्ही? अंगणवाडीमध्ये, डे केअरमध्ये. पाड्या घरामध्ये, हं. डे केअरमध्ये. हं. मग ते मोठे झाल्यावर तुम्हाला कुठे सोडणार? वृद्धाश्रमात. कर्माचे फळ इथं जैसे को तुम्हाला तैसा. हां. जो जैसे बोवा वैसे ही काटे फल. ताई तुम्ही अकर्म आणि कर्म या विषयावर बोलत होतात. हं. ते जरा मला सांगाल का? काय एक्झॅक्टली अकर्म म्हणजे काय? हां, तुम्ही छान प्रश्न विचारला. अकर्म म्हणजे कर्म आणि विकर्माच्या व्यतिरिक्त हं. म्हणजे कर्मबंधनात न बांधता स्वतःला हं. निष्काम भावनेने केलेले कर्म म्हणजे हं. अकर्म. जसं आपण गाईला पोळी देतो, हं. बरोबर आहे? हं. तर त्याच्यात आपल्या काही भावना नसतात, की आपल्याला याचं पुण्य मिळेल वगैरे, वगैरे. हं. पुण्य आणि पापच्या पलीकडे असतं ते, बरोबर आहे? हं. म्हणजे निस्वार्थ भावनेने केलेल्या कर्मालाच अकर्म म्हणतात. कर्म तर माणूस सतत करत असतो बरोबर. आणि आपला स्वतःला बांधत असतो. बरोबर. मग ते हेच झालं ना शेवटी, एक लेवा एक देवा दुतम, कोई किसी का पिता नाही पुत्तम, ऋण संबंध जोडे एक थाटा, अंत समय सब 12 बटा. मग ते आपण सारखं जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येतो. आता आपण दोघं बसलेलो आहे. काहीतरी आपला ऋण संबंध आहेच. अच्छा. एक तर तुम्ही द्यायला आले मला हो. किंवा मी तुम्हाला द्यायला आली. मग हे ह्या कर्मात आपल्याला बांधायचं नाहीये. जसं तुम्हाला 2,000ची गरज पडली किंवा मला पडली हं. गरज हं. आणि मी तुम्हाला मागितले हं. आणि तुम्ही मला दिले. तुमच्या मनातून तुम्ही ठरवलं, हं. की यांना आवश्यकता आहे 2,000ची. तर आपण यांना द्यायचं. हं. पण हा देणारा वरचा आहे. मी नाही. त्यावेळेस तुम्ही कर्मात बांधलेले नाही. कळलं? अच्छा. त्याला अकर्म म्हणतात. आता हे लेन-देनचं पण विषय तुम्हाला म्हणते आता भरपूर असे आहेत. मी आता बघते. मित्र-मैत्रिणीमध्ये पैसे लेणं-देणं वगैरे होतं. ठीक आहे. तर या याच्यामध्ये आता समजा तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात. तुम्ही मला ₹200 मागितले आणि देऊन मी दिले. तुम्ही काही परत करतच नाही. अशा भरपूर गोष्टी होतात. लाखो-लाखो लोकं देत नाहीत. एवढंच काय आहे, विजय माल्या वगैरे सारखी मोठी-मोठी लोकं पैसे घेऊन चोरून निघून गेले. यांना पण कर्माची फळं भोगावी लागते हो, का? हो, हो. कर्म हे कुणालाच चुकले नाही. किती पटाने ते कर्म चुकावं लागेल? किती पटाने म्हणजे कयोपटाने. ते उदाहरण मागाशी दिलं होतं ना. द्रौपदीने किती मोठा कपडा दिला होता. 4 हात किंवा 8 हात. म्हणजे ₹1 1,000 त्यांना द्यावे लागते. येस, येस. अरे बिलकुल बापरे! करेक्ट. हेच ते सत्य आहे. हे सत्य जर पकडायला आलं ना पकडता आलं ना, हेच ते तत्वज्ञान पण आहे. हे जर तत्व तुम्ही पकडायला लागले ना, हं. तर तुम्ही अकर्म भाव म्हणजे निष्कर्म भावनानेच कर्म कराल. ताई तुम्ही जे काही बोलताय, हे सगळं शास्त्रामध्ये आपल्या पुस्तकामध्ये लिहिलंय? हो. हे शास्त्रामध्ये आहे. आणि पण आज माणूस कुठे भटकलेला आहे? जिओ जी भर के कल किसने देखा. शास्त्र उघडूनच बघत नाहीये. ते फक्त आपलं शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात. पैसे कमवायचे पुस्तकं बघतात म्हणजे आहे. जन्म, मरण, कर्म, कर्माचे फळं, मनुष्य देह, हे जनावरांचे देह, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत. अगदी खरं आहे. ह्याला सगळं प्रमाण आहे. प्रमाण आहे. प्रमाण आहे. हो, वेद आहे, गीता आहे. हे ना? आपण ऐकलं असेल आणि सगळ्यांना पण माहिती आहे. काय माहिती आहे सगळ्यांना? की 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म मिळतो. तो मनुष्य जन्म कशासाठी मिळतो बरं? सांगा. नाही, हे मला माहिती नाही. कदाचित ते आई-वडिलांनीच ठरवायचंय कदाचित. हे बघा, एकदाच मनुष्य जन्म मिळतो 84 लाख योनीनंतर. तर तो फक्त मोक्षासाठी मिळतो. कारण की मला सांगा तुम्ही, चिमणी आपल्या बच्चांसाठी दाणे घेऊन येते, बरोबर? हो, आणि ती त्याच्यात चोचीत टाकते. म्हणजे हो. तिला प्रेम आहे. बरोबर. ती तिचं कर्म करते आहे. हो. मग माणूस याच्यापेक्षा वेगळा आहे. मग तेच कर्म करतोय. मग चिमणीत आणि माणसामध्ये काय फरक आहे? मला आन्सर मग नाही इतकं सांगता. सुंदर मनुष्य देह दिलाय, त्याला बुद्धी दिली आहे, त्याला मन दिलंय, वाचा दिली आहे. काहीतरी वेगळं असेल ना? काहीतरी असेल आणि ते मग शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. या जनावरांनाही प्रेम आहे ना? हो, ते आपल्या बच्चांसाठी करतात, लढतात, है ना? हो, तोच मनुष्य करतोय ना? हो. दोघांच्या कर्मात साम्य आहे. हं, हं. तरी मनुष्य देह हा वेगळा आहे. मग हा प्रश्न पडला पाहिजे प्रत्येक माणसाला. ताई समजा एखादा माणूस आहे. हं?
तो एखाद्या मुलीला घाण नजरेने बघतोय. येस. ठीक आहे. म्हणजे त्याचे विचार, त्याची भावना हे चुकीचे आहे. हां. त्याला त्याचं पण कर्माचं फळ भेटणार. हो. अगदी विचार करेक्ट. केल्याचं सुद्धा. अगदी हो. त्याच्यासाठी एक उदाहरण आहे. हां. जसं द्रौपदीचं चिरहरण होत होतं, बरोबर आहे. हो. भरसभेमध्ये 3 योद्धा बसलेले होते. बरोबर. कोण होते ते? एक कर्ण, हां, आय थिंक कर्ण होते. सॉरी, पितामह भीष्म पितामह भीष्म होते आणि आणि एक गुरु द्रोणाचार्य. द्रोणाचार्य. हां, हे तिन्ही महान योद्धा होते. हां. बरोबर आहे. हं. पण त्यांनी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. करेक्ट? हां. तर ते अन्न खाल्ल्यामुळे अन्नाचा किती प्रभाव होतो पहा. संस्कार, हं. अन्नाचे संस्कार त्यांच्या मनबुद्धीवर झाले. करेक्ट? हं. मनबुद्धीवर झाले आणि जेव्हा दुःशासन तिचे केस ओढतो, साडी ओढतो, त्यावेळेस त्याची बुद्धी जागेवर असते. कोणाची? तो विदुर काका. हं. बरोबर आहे. तर विदुरांना तो थापड मारतो. हं. तर विदुर ती सभा सोडून चालला जातो. हं. करेक्ट? हो. मग या तिघांनी काय करायला पाहिजे? त्याला थांबवायला पाहिजे होतं दुःशासनला बरोबर. आणि उभे राहून सांगायला पाहिजे होते. कारण की पितामह भीष्म त्या तिथले आजोबा होते समजून हो. घ्या. बरोबर? हं. ते थांबवायला पाहिजे होतं. कारण की त्यांच्या समोर विकर्म होत होतं. हं. विरुद्ध कर्म होत होतं. बरोबर आहे. त्यावेळेस तसं त्यांनी केलं नाही. तर त्यांना काय इच्छा होती बरं? त्यांना तिला नग्न अवस्थेत पाहायची इच्छा होती तिघांनाही. म्हणून ते सभा सोडून गेले नाही. त्यांच्याकडून हे सूक्ष्म पापकर्म झाले. मानसिक म्हणतात त्याला. अच्छा. बरोबर आहे. हं. त्यांच्या मनात हा विचार आला. म्हणून ते सभा सोडून गेले नाही. मग याचं पापकर्म त्यांना भोगावं लागलं. तर कसं ते विचारा? कसं? ते असं की आता पितामह भीष्म हं. याची काय दशा झाली बरं? तो बाणाच्या शय्येवर होता 6 महिने. 6 महिने. हो. कारण की ते पापकर्म त्याला भोगावं लागलं. करेक्ट? हं. आणि त्याच्या तर किती दुर्दशा झाल्या. द्रोणाचार्याचा. कशी मौत झाली त्याची. हो. बरोबर? आणि तिसरा कर्ण. कर्ण किती मोठा योद्धा होता. दानी पण होता. हो. पण त्याची एक चूक मानसिक पाप झालं होतं. मनातून तिला नग्न अवस्थेत पाहायची त्यांची इच्छा होती. म्हणून ते सभा सोडून गेले नाही आणि त्या सभेत त्यांनी विरोध पण केलेला नाही. माझ्या मते मी कथेमध्ये हे पण ऐकलं होतं, की जेव्हा विदुर चालले होते आणि विदुराने जेव्हा विरोध केला होता, तेव्हा जेव्हा विदुरांना मारलं होतं, तर म्हणजे चापट मारली होती. तर त्या टाईमला भीष्म पितामह हसले पण होते. हो, हे बरोबर ना? हो. कारण की अच्छा. त्यांना ते आवडलं होतं खरं तर. कारण की त्यांच्या मनातच पापकर्म आलं होतं. देवलोकांच्या ह्याच्यामध्ये आता आपण तर माणूस आहे. मग अवघड आहे. तेच मला म्हणायचंय, की अन्न जर दूषित खाल्लं ना, हं. तर त्याचा प्रभाव काय होतो? तेवढ्या त्या दूषित अन्न खाल्ल्यामुळे त्यांच्या मनावर एवढा प्रभाव झाला, तर आजची जी नवीन पिढी आहे, करेक्ट? हं. ते मांस, मदिरा है ना, हं. नशा, आरट्या, पार्ट्या, दूषित अन्न खाताय ना. हो. मग ते 4-4 गर्लफ्रेंड घेऊन फिरणार नाही का? अवघड आहे. अन्नाचा किती दूषित प्रभाव आहे. हं. आणि म्हणताय ना, की एक तिलभर मछली खात है, हं. करोड़ों गऊ दे दान, हं. है ना? हं. ये काशी करोत में हं. अपना शीश कटवाए, हं. तो भी ये पाप निश्चय जान. ये पाप भोगावंच लागणार आहे. बापरे! ताई, आता जे अपघात होतात, तुम्ही बघत असाल न्यूजमध्ये, घोड्यावर बसून एक नवरदेव चालला होता आणि त्याचा घोड्यावरच मृत्यू झाला. हो. तसंच तुम्ही बघता लहान-लहान मुलांना आजार होतात, कॅन्सर, त्यानंतर शुगर, म्हणजे खूप भयानक आहे. ज्यांच्यावर हो. हे बितलंय त्यांना माहिती असेल. तर तुम्ही म्हणताय की हे सगळं कर्म फळामुळे होतोय. तर अचानक मृत्यू होणं, कुठल्याही वयात मृत्यू होतो. एक हो. न्यूज ऐकली होती, की ज्याच्यामध्ये आई-वडिलांचं 2 मुलं होते, मुलगा-मुलगी, आणि ते खेळता-खेळता पाण्यामध्ये डॅमच्या तिथे म्हणजे हे होतं कॅनल काइंड ऑफ, तर दोन्हीच्या दोन्ही ते मेले. ताई, हे सगळं जे काही घडतंय, हे खरंच कर्मामुळे की ह्याच्यामध्ये निसर्गाचा पण काही रोल आहे? की फक्त कर्मच? निसर्गाचा नियम सगळ्यांसाठी सारखा आहे. बरोबर आहे. आणि हे कर्मच चुकतंय. म्हणून हे फळं भोगावं लागतात आहे. पण पहिला एक प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे, हं. की हा इथला जो आहे हं. निसर्ग चालवणारा, हां. ज्याला प्रकृती पण म्हणतात निसर्गाला. बरोबर. बरोबर आहे. भगवद्गीतेमध्ये आहे आय थिंक हां. प्रकृतीबद्दल. हां, हां. हां. तर ही प्रकृती म्हणजे दुर्गा आहे हं. असलमध्ये. हं. मग तिचा एक पती आहे. हं. त्याचं नाव ज्योती निरंजन आहे. हं. त्याने एक मोठी चूक केली, हं. है ना? हे हं. खूप मोठं रहस्य आहे. अच्छा. ताई, दुसऱ्यांच्या चुकीमुळे
आपल्याला त्रास होतो. जसं की आता समजा ऑफिस मध्ये तुम्ही वातावरण बघता. बॉस खूप ओरडतो, काम नाही झालं, हे नाही झालं आणि त्याच्या एम्प्लॉयला फार टेन्शन येतो. रात्रभर झोपत नाही, बायकोला झोपू देत नाही, पोरांवर पण घरी गेल्यानंतर चिडचिड होते. म्हणजे सगळीकडे बघितलं तर आज कोणीच खुश नाहीये, बरोबर? मग या सगळ्या गोष्टींमध्ये ठीक आहे, त्या माणसाला ज्याने त्रास सहन केलाय, इथे कर्माचं फळ कोणाला भेटतंय आणि काय भेटणार आणि कशामुळे भेटणार? इथे तुम्हाला कर्माचं फळ काटण्याचा एकच मार्ग आहे, ते आहे म्हणजे अध्यात्म. अज्ञानाने ते जे वागतात ते तुमच्यासोबत, बरोबर आहे, तो त्यांचा अज्ञान आहे आणि हिशोब पण आहे, है ना, लेनदेन पण आहे काही अच्छा. जन्माचे, ते आपल्याला माहिती नाही आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला त्रास होतोय म्हणजे काहीतरी हिशोब आहे आणि ते तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्याच्यासाठी अध्यात्माचा सहारा घेता येतो आणि तुम्हाला ते ज्ञानानेच काटावं लागेल, बरोबर आहे. आता तुम्ही अध्यात्म म्हणताय, सगळे लोक कॅलेंडर प्रमाणे देवदेवतांचे जर आले तर सगळेच करतात. जसं की आता माझा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला हाच आहे की पूजा, पाठ, व्रत, दान ह्या सगळ्या गोष्टी लोक करतात. मग हे कर्मबंधन काटत नाहीत का? नाही, प्रूफ कुठे आहे? कारण की देवी देवतांना सुद्धा कर्मचे फळ भोगावंच लागतात. त्यांना पण मनुष्य जन्मात आल्यावरही आणि ते अवतार घेऊन येतात मनुष्य जन्मामध्ये, बरोबर आहे. तरी त्यांना कर्माचे फळ भोगण्यासाठीच मनुष्य जन्मात येतात, ते अवतार घेऊन. मला एक्सप्लेन करू शकाल? हो, बघा, अरहट का कुआ लोई, योगल बंधा है सब लोई, कीड़ी कुंजर और अवतारा, अरहट दोर बंधे कई बारा. म्हणजे हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवता पण आहे. ते मनुष्य जन्मामध्ये जेव्हा येतात है ना, तेव्हा त्यांना कर्माचे फळ आणि भोग भोगावंच लागतात. म्हणजे देवलोक सुद्धा सगळे 84 लाख येऊन फिरून मनुष्य जीवन घेऊन कर्माचे फळ भोगून, म्हणजे हे काय, हे सायकल आहे? हो, ही सायकल आहे. म्हणजे हरहट का लुहा म्हणजे आय थिंक तुम्ही ते जे आधी शेतामध्ये पाणी काढायचे, हरहट त्याला म्हणायचं हिंदीमध्ये, तुम्ही त्याबद्दल बोलताय का? हो हो, अगदी बरोबर. ती जशी विहिरीत ती बादली आत जायची, भरून पुन्हा वर यायची, बरोबर, पुन्हा रिकामी व्हायची, हो, पुन्हा खाली जायची, भरून वर यायची. हे असं चक्र चाललेलं आहे, कालचक्र. जे भरतंय म्हणजे हे काय, पाप आणि पुण्य? हो, म्हणजे मृत्यूच्या फेऱ्यात. आणि हा हिशोबच चाललेला आहे. पाप पुण्याचं जे गाठोडे आहे ना, ते सोबत घेऊन जातो. हे स्थूल शरीर आपण इथे सोडतो आणि सूक्ष्म शरीर जे आहे त्याचे जे पाप पुण्याचे गाठोडे आहे ते सोबत घेऊन जातो आपण, आणि असंच ते चक्र चालले. थोडंफार ज्ञान मला इथे आलंय चर्चेमधून. पण या पृथ्वीवर ठीक आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, ठीक आहे, हो, कोणी निरोग म्हणजे चांगलं आरोग्य आहे, तर कोणी रोगी आहे, कोणी रोगी आहे, ठीक आहे, कोणी बघू शकतो या सुंदर आयुष्याला, या जीवनाला, तर कोणी आंधळा आहे, बरोबर. देव एवढा निष्ठुर का आहे? सगळ्यांना एकसारखंच दिलं असतं ना.